कोणगाव उपसरपंच मतदान प्रक्रियेच्या वादावर शिवचेरोबा पॅनलच्या सर्व 9 सदस्यांनी कोणगावचे जागृत देवस्थान मानले जाणारे चेरोबा देवस्थानात एकत्र येत चेरोबा देवाची शपथ घेत आपली भूमिका मांडली। या संपूर्ण प्रकरणात संपूर्ण वस्तुस्थिती आणि भूमिका जनतेसमोर तसेच प्रशासनासमोर स्पष्टपणे यावी यासाठी सर्व 9 सदस्यांनी एकत्र येत आपले म्हणणे स्पष्ट केले आहे। आम्ही सर्व चेरोदेवाची शपथ घेतो की आम्ही सर्वांनी रजनी नाईक यांना मत दिला आहे। रजनी नाईक यांना मत दिला आहे। आम्हाला कोणत्याही प्रकारची मतदान पत्रिका दाखवली नाही आणि आम्ही या देवापुढे शपथ घेतो। जय बाप्पाची नमस्कार। आज दिनांक 18 आज रोजी शिवचेरोबा संघटनाचे 9 सदस्य इथे उपस्थित राहण्याचं कारण एक तर देवाचं दर्शन, आमचा जागृत देवस्थान चेरोबा या ठिकाणी एका उपसरपंचाने आम्हाला चॅलेंज केला होता की देवाच्या शपथी घेऊन दाखवा। तर आम्ही त्यासाठी आज इथे सर्वजण जमा आहोत। मी माझ्या चेरोबा देवाची शपथ घेऊन सांगतो की मी माझे मत रजनीताईला दिलेलं आहे आणि माझ्यासोबत जे सदस्य होते 9 त्यांनी प्रत्येकाने त्यांचं मत रजनीताईला दिलेलं आहे। चेरे बाप्पा की कोणतेही मला मतदान पत्रिका पोलिस पेठेतून दाखवली नाहीये, कोणतीही मतदान पत्रिका दाखवली नाही यासाठी मी चेरोदेवाच्या साक्षीने शपथ घेतो। ही इलेक्शन पुन्हा लागावी आणि आम्हाला निकाल हा खोटा मिळाला आहे। जय चेरोबा। मी सौ सविता राजपूत, मी रजनी कमलाकर नाईक हिलाच मत टाकलेलं आहे आणि पत्रिका आम्हाला मतपत्रिका दाखवलीच नाही आणि त्यावेळी त्यांचं सांगितलं मी रजनी नाईकाला मतदान केलेलं। मी चेरोबापाची शपथ घेऊन सांगते की मी मागणी करूनही त्यांनी मला मतपत्रिका दाखवली नाही। बाप्पा देवाची शपथ घेऊन सांगते की आम्हाला कोणत्याही प्रकारची मतपत्रिका दाखवलेली नाही। मी या जागृत देवस्थान जर काय झालं तर काही खरं नाही, काही होऊ शकतो। कारण ह्या खोट्या शक्ती ह्या देवाच्या कोणी घेत नाही। आमच्यामध्ये गावामध्ये वेगळ्या प्रकारची आमच्याबद्दल चर्चा चालू आहे आणि त्या चर्चेमध्ये असा दिसतोय तर वेगळा म्हणजे आम्हाला समजतो जो काळा बाजार झाला आमच्या डोळ्या देखत असा नसता येईल। आम्हाला काही न दाखवता सगळं त्या फाईल मध्ये जे आमचे मत दिलेले सगळे फाईल मध्ये जमा होते ते सरपंचांनी घेऊन पळून वरती गेली।